पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। मावशी, हे तू बोलतेस? अगं काय झालं अचानक? तू नाही, मला असं वाटतं नको नको विचारूस लग्नाबद्दल तिला। मावशी, मागच्या वेळेस जे काही झालं त्या सगळ्या प्रकरणामुळे तू अजूनही चिडलीस का मिस अनामिकांवर? नाही रे बाळा, अनामिकाबद्दल माझ्या मनात कसलाही राग नाही, पण ती वल्ली, तिच्या मनात काहीतरी भयंकर चालू आहे रे। म्हणजे एकदा तुझं आणि अनामिकाचं लग्न झालं की मग ती हा वाडा स्वतःच्या नावावर करून घेण्यासाठी तुझ्या मागे लागेल आणि मग वाड्याचे तुकडे झाल्याखेरीज ती काही गप्प बसायची नाही। म्हणजे तू आणि अनामिका आता एकत्र राहता, म्हणजे पुढेही तुमचं तसंच एकत्र राहणं चालू राहिलं ना तर तुमच्या या अशा नात्याबद्दल माझी कसलीच हरकत नाही। मावशी, तुला हरकत आहे की नाही हा मुद्दाच नाही। आमच्या दोघांपैकी जर एकाला लग्न करायचं नसतं तर आम्ही कदाचित लिव्हिंगचा विचार केलाही असता, पण वल्लीमुळे मिस अनामिकाने या घरची सून व्हायचं नाही हे काही मला पटत नाही। अरे पण तुला माहिती आहे ना वल्ली कशी आहे, म्हणूनच मी बोलतोय मावशी, मला माहिती आहे वल्ली कशी आहे। उद्या जर आम्ही लग्न न करता लिव्हिंग मध्ये एकत्र राहिलो ना तर ती त्याच्यावरनं छळेल, त्याच्यावरनं त्रास देईल मिस अनामिकांना, जे मला व्हायला नकोय। नाही रे, मला तुझं म्हणणं पटतंय। एकदा तुझी घडी नीट बसावी, आता त्यात काय व्यत्यय येऊ नये असं मला वाटतं रे। काहीही होणार नाही मावशी, मुळात वल्ली असं वागणार नाही आणि त्याच्यातून जर वल्ली असं वागली तर काय करायचं ते बघू आपण, पण वल्लीच्या वेडेपणाची शिक्षा मी मिस अनामिकांना देऊ शकत नाही। आता जर मिस अनामिका या घरात आल्या ना तर त्या या घराची सून म्हणूनच आल्या पाहिजेत। मला असं वाटतं मावशी की आपण हा अधिकार त्यांना द्यायला हवा। बरोबर आहे रे तुझं बोलणं, पण ना या वल्लीच्या बोलण्यामुळे ना मी एकदम घाबरूनच गेले रे। म्हणजे वल्लीच्या नादाला लागून मी तिच्यासारखाच विचार करायला लागले। नाही रे, मी अनामिकाच्या मनाचा विचारच केला नाही। नाही नाही, चुकलं रे माझं। तुझं काही चुकलं नाही मावशी, तुझ्या मनात एक विचार आला, तू तो बोलून दाखवलास, आपण चर्चा केली, विषय संपला। पटलंय ना तुला माझं म्हणणं? बस मग तू आता कसलाही विचार करू नकोस, शांत बस, मी येऊ? बाबा आधीच तुझा खूप वेळ घेतला मी। येतो। ठीक आहे। अनामिका दीक्षित, वाचायला इतकं छान वाटतंय। थँक्यू व्हेरी मच, तुम्ही अगदी पटकन माझं हे काम केलं, थँक्यू। नाही, काय म्हणालात? छान वाटते वाचायला? हो, माझं काम आहे ना अगदी चोख आणि वेळेत असतं, त्यामुळे पैसे सुद्धा हे मी ठरल्याप्रमाणेच घेतो। हो, देते पैसे। काय ना, अनेकांसाठी हा फक्त व्यवहार असतो, पण माझ्यासाठी हे खूप महत्वाचं होतं। थँक्यू। तुमच्या मदतीनं मी माझ्या नावाला लागलेलं ग्रहण सोडवलंय, त्यामुळे पुन्हा एकदा थँक्यू। येस, या, वेलकम। हॅलो, बोल ग, तुझ्याच फोनची वाट पाहते। आई, फायनली माझं नाव अनामिका दीक्षित असं वाचायला मिळालंय। सुटलीस ग बाई एकदाची। ज्या नात्यात प्रेमच नाही असं नातं बाळगलंस एवढे वर्ष। अगं पण पट्याला सांगितलंस का नाही? त्याची काय रिॲक्शन? नाही, अजून सांगितलंच नाहीये। का ग बाई? कारण आधी मला तुला सांगायचं होतं आणि त्याच्याशी मी बोलत नाहीये अजून। एक कालच्या डेट मध्ये काहीतरी घोटाळा झाला म्हणून लगेच त्याच्यावर राग धरून बसू नको। नाही नाही नाही, राग वगैरे नाहीये, पण काढू दे जरा त्याला माझी समजूत। ती काढली की बोलेन मी त्याच्याशी। आई, मला माहितीये त्याचं जेन्युइनली माझ्यावर प्रेम आहे। असं आहे का? आणि पहिल्यांदा कोणीतरी माझी समजूत काढणार आहे। इतकी वर्ष कोणाला फरक पडत होता? मी रागावले, माझं मन दुखावलंय, काही नाही, आता आहे कोणीतरी।
तर मला पण एन्जॉय करू दे की. आणि हा पण नात्याचा एक महत्वाचा पैलू आहे, हो की नाही? हम्म. आणि काय आई, मला माहिती आहे आता तो मला प्रपोज करणार आहे आणि माझं उत्तर तयार आहे. येस, हो. छान छान, किती छान. पण त्या पटेल म्हणून आता लवकर विचारून टाक बाबा. विचारेल ग. बरं चल, मी ठेवते, निघते इथून. बाय. अच्छा अच्छा. पट्या, कसं सांगू तुला, किती किती फ्री वाटतंय मला. माझ्या नोटा, माझ्या नोटा. आज मी नोटा मोजणार आहे. आज तुझा आणि माझा योग जुळला म्हणायचं. 1 2 3. कोण आहे? वल्ली, अगं दार उघड ना. ध्यान, मला पण आत्ताच यायचं होतं. आता पण मोजू देत नाही. 1 मिनिट. वल्ली, अगं मला उशीर होतो ऑफिसला जायला. उघड दार. हो हो, 1 मिनिट. काय करतेस तू? काय सांगू, नोटा मोजते. वल्ली, 1 मिनिट. 1 मिनिट. मी साडी नेसतेय. अगं मग मी आत आलो तर काय हरकत आहे? उगाच नाटकं करू नकोस. उघड दार, चल. आओ, 1 मिनिट. उघड ना. 1 मिनिट. काय, किती वेळ? अहो, साडी नेसायला वेळ लागतो की नाही? पण मला उशीर होतोय ना. सरक. 1 मिनिट. अगं शर्ट घेतो. अच्छा अच्छा. आज तुम्ही हा घाला. हं? छान दिसेल. वल्ली, तू साडी बदलत होतीस ना म्हणे? हो. अंगावरतीच साडी आहे. अगं बाई, कसं होतं बघा माझं. ते काय आहे, मी जरा आवरावर करत बसले ना, त्याच्यामुळे बहुतेक मी तीच साडी नेसली. परत लक्षातच आलं नाही माझ्या. मी काम करते, मी ना तुमच्यासाठी डबा भरून आणते. तुम्ही ऑफिसला जाल ना आता. तुम्ही हा शर्ट घाला. हा, हे मी आत्ता आवरलंय. ह्याला हात लावू नका. आवरलंय ना आत्ता. छान. आलीच. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. अरे ते तुझं गुड मॉर्निंग वगैरे राहू दे, आधी कॅबिन मध्ये. सर, मला सांग, केलंस प्रपोज? कसं केलंस? म्हणजे गुडघ्यावर बसून केलंस की तुझ्या स्टाईलमध्ये एखादी रोमॅन्टिक कविता ऐकवलीस की माउथ ऑर्गनवर एखादं रोमॅन्टिक गाणं वाजवलंस? अहो सर, माझं ऐकून तरी घ्या. सॉरी सॉरी सॉरी, तू बोल, मी ऐकतो. यातलं काहीच झालं नाही. म्हणजे म्हणजे सगळा विचका झाला सर. अरे काही काय बोलतोयस? मला तर वाटलं होतं चांगला हसत बागडत येशील ऑफिसमध्ये आज. नाही ना सर, ती डेट कालची ती गणली म्हणजे ती गंडतच गेली सर. एवढी गणली की हे पण नाही आहे. म्हणजे मिस अनामिका चिडल्यात माझ्यावर. फोन घेत नाहीत, मेसेजला उत्तर नाहीत. हा, पण म्हणजे त्या नाही तरी म्हणाल्या नाहीत ना? नाही म्हणल्या. अहो मी विचारलंच नाही तर कसं हे झालं ना. म्हणजे तू त्यांना विचारलंच नाहीस? असा कसा रे तू सौरभ? अरे
बायकांना आहे ना वाट बघायला अजिबात आवडत नाही. मी तुला लिहून देतो, तू प्रपोज केलं नाही ह्याचाच राग आला असणार त्यांना. असं म्हणताय सर? असं वाटतं काय? असंच असणार आहे. आणि काय रे आता हे डेट आणि कॅन्डल लाईट डिनर करत बसलायत. 22 वर्ष उलटून गेली ना. तू एक काम कर, आत्ताच्या आत्ता थेट घरी जा, सरळ त्यांना विचारून टाक, एकदम पट्या स्टाईल मध्ये. बघ हो म्हणतात की नाही. म्हणजे डायरेक्ट हे करू, माहोल वगैरे काही नाही? हे बघ, तू त्यांना डायरेक्ट विचारून टाक. अरे त्या वाट बघतायत रे तुझ्या प्रपोजलची. येस सर, हे 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 मला पटतंय. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. मी डायरेक्ट जातो, घरी उभा राहतो आणि विचारून येतो. थँक्यू सर. गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मिस अनामिका, अहो तुम्ही इथे काय करताय? सर मी ऍक्च्युली नाही नाही नाही, तुम्ही आता इथे काहीही करू नका, तुम्ही थेट घरी जा. सौरभ आत्ताच तुम्हाला भेटायला गेलाय. पण सौरभ ऑफिस आवर्स मध्ये घरी का गेलाय? तो खूप एक्साइटेड होता, त्याला काहीतरी सांगायचंय तुम्हाला. सांगायचं नसेल सर, झालं असेल काहीतरी. किंवा काहीतरी छान होणार असेल. तुम्ही आता लगेच निघा. आत्ताच गेलाय सौरभ, थोडक्यात चुकामुक झाली तुमची. हो, मलाही बोलायचं त्याच्याशी. येते. अहो सर, ते पटवर्धन, तू अजून इथेच? नाही अहो काय झालं, माझी बॅग इकडेच राहिली आणि अंगठी याच्यात आहे. अरे हो हो, एक सेकंद. किती गोंधळलायस? जरा स्थिर उभा राहा. डोळे मीट. हा, डोळे मीट आणि एक दीर्घ श्वास घे. सोड. झालास? शांत झालास? येस सर. आता तुझ्या माहितीसाठी म्हणून सांगतो, मिस अनामिका आत्ता इथे आल्या होत्या. काय? मिस अनामिका कधी, कुठे, क्या? सर त्या इकडे आलं तर म्हणजे त्या माझ्यावर खूप चिडल्या असणार. अरे बापरे. पटवर्धन, रिलॅक्स. त्या अजिबात भडकल्या नव्हत्या, उलट फार आनंदात होत्या. आणि मी त्यांना सांगितलं की तू त्यांना काय सांगणार आहेस, त्यामुळे त्या अजून खुश झाल्या. अहो सर, काय केलं तुम्ही? अहो जे मी सांगणार होतो ते तुम्ही का सांगितलं? अरे तसं नाहीये, मी त्यांना सांगितलं की तू त्यांना काहीतरी सांगणार आहेस. अरे तू आता त्यांना विचारून टाक. पटवर्धन, इट्स हाय टाइम फॉर यू. नाव और नेवर अशी सिच्युएशन आहे. येस सर. मी हे पटवर्धन, आता तुझी गाडी रुळावर येणार. येस येस. एक गोटी, तुम्ही काय एवढे हसताय? रिलॅक्स. दीर्घ श्वास घ्या. मावशी, काय ग, सौरभ भेटला नाही तुला? नाही भेटला. पण भेटेन त्याला आता. काय झालं, काही झालंय का? मावशी, कसला विचार करताय? काही खरं तर ऑफिसमध्ये एकबोटे सरांना पण विचारलं मी, कारण दिसलाच नाही मला तो. तर मला म्हणाले तो घाईघाईनं घरी निघून गेला. काही झालंय का? मग नाही अगं, काही नाही, जाऊ दे. अगं वेंदळच पोर आहे ते. आता आम्हीच तुला सगळं सांगायचं तर तो काय करणार आहे? बरं ते जाऊ दे. तू हातपाय धुवून घे. मी सरबत आवडेल का तुला? हो आवडेल. हा मग मी सरबत करून आणते. बर्फ नको? हो नाही.
मांजर गेली वाटते, पळाली. हो का? मला नाही दिसली मांजर. दाराच्या फटीच्या आड कोण होतं हे मात्र बघितलं हं मी. अरे जाऊ बाई, इतरांच्या खोलीत डोकावून बघणं चांगली सवय नाही. इतरांचं बोलणं चोरून ऐकणं ही चांगली सवय वाटतं का गवली? ऐका ना, मी माझ्या वाड्यात, माझ्या खोलीत, माझ्या दारा आड मी काहीही करेन. तुम्हाला काय फरक पडतो? हा, पडतो फरक मला, कारण वाडा फक्त तुझाच नाही आहे ना वल्ली. मग काय तुमचं आहे? हा, लग्न करा आधी, मग या हक्क गाजवायला आल्या मोठ्या. काय धांदरपणा कधी संपत नाही. तुम्ही आला, जा टॉवेल घेऊन ये. माझ्या खोलीत ना कशाला? इकडे दोरीवर लटकवलं ते घ्या. एक गोष्ट ही मुलगी ऐकायची नाही. काय नुसती धांदरट आहे. थांब अनामिका, मी तुला सरबत करून आणते. नको मावशी, कशाला? आणा सरबत करून. काय ग, तुझ्या खोलीतला घेतला टॉवेल तर काय बिघडलं? थांब आणतेच. कशाला? होणारी जाऊ बाई, तुम्ही कशाला त्रास करून घेताय? अगं वल्ली, त्यात काय आला त्रास? अय्या पट्या आला वाटतं. कुठे जा? अहो, तुम्ही कशाला त्रास करून घेताय? तुम्हाला मी देते ना टॉवेल. टॉवेल टॉवेल घ्या घ्या. त्रास कसला आला वल्ली? तुला तरी त्रास का द्यायचा? मला स्वतःची कामं स्वतः करायला आवडतं. नाही नाही, तसं नाही. करा तुम्ही स्वतःची कामं स्वतः, पण ते की काय करतेस वल्ली? काय? कुठे काय? मी काय करणार? एक मिनिट, तुम्ही मला का विचारताय मी काय करते? हा, काय संबंध आहे तुमचा? एकतर तुम्ही आमच्या वाड्यात येऊन राहिलात, फुकटची वीज वापरताय, फुकटचं 3 वेळेला जेवताय, माझ्याच खोलीतून मलाच विचारताय मी काय करते ते. मी काय सांगू मी काय करते? एक तर टॉवेल गेलं, माझ्या खोलीत यायची काय गरज होती? तिकडे तो बघा, आपण जी गंजी आहे त्याच्या बाजूला ठेवली. एक मिनिट, आकाश जोशींनी खूप मोठं बक्षीस दिलेलं दिसतंय तुला. हा वल्ली? कसलं बक्षीस? हा, वाटेल ते बोलताय तुम्ही. माझे कष्टाचे पैसे आहेत हे. कसले कष्ट ग वल्ली? कसले कष्ट? पटवर्धनांच्या घरात फितूर होऊन त्यांच्याबद्दल माहिती पुरवण्याचं कष्ट? ज्या सौरभच्या पगारावर तू तुझा संसार टिकवून ठेवलास इतकी वर्ष, त्या सौरभला त्रास देण्याचं कष्ट, आपल्या कुटुंबाला फसवण्याचं कष्ट. हो वल्ली, या कष्टाचे पैसे ते? माझी लढाई ना स्पष्ट आहे. एकतर मला तुमचं वर्चस्व नकोय, मला तुमची आरेरावी नकोय. नाही म्हणजे मान्य आहे की तुम्ही माझ्यापेक्षा वयाने मोठे आहात, मी तुम्हाला मानही देते, पण म्हणून प्रत्येक वेळेला मला घालून पाडून बोलण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? मुळात माझ्याच घरात येऊन राहण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? त्याच्यामुळे ना, आधी जाऊबाई व्हा आणि मग तोंडाचा पट्टा सोडा. कळलं? सारखं काय ग, लग्न करा लग्न करा. फक्त गळ्यात मंगळसूत्र बांधलं म्हणून आपल्या माणसांवर रोख धरण्याचा हक्क मिळतो का? लग्न झालं नाही, 4 विधी झाले नाहीत म्हणून बाकी माणसांचा माणसांवर काहीच हक्क नसतो. आधी तुम्ही ना मिसेस पटवर्धन व्हा आणि मग माझ्याशी याविषयी बोला. नाहीये मला इंटरेस्ट मिसेस पटवर्धन होण्यात. मला मिसेस पटवर्धन व्हायचं नाहीये.